जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। त्याचाच एक भाग म्हणून ठाण्याच्या कोपरी भागातील तुकाराम मैदानावर शिवसेनेच्या वतीने युवासेना कप 2025 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या सामन्यात ठाण्यातील विविध भागातून तरुण खेळण्यासाठी आले होते। मात्र एका सामना दरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये किरकोळ वाद झाला। पाहता पाहता हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही संघांमध्ये हिंसक झटापट सुरू झाली। हा वाद सोडवण्यासाठी युवासेनेचे आयोजक आणि महाराष्ट्र राज्य युवासेना कोर कमिटी सदस्य सिद्धेश अभंगे यांनी हस्तक्षेप केला, पण त्यांच्यावरही हल्ला करण्यात आलाय। किरकोळ वाद कसा हिंसाचारात बदलतो हे या घटनेतून स्पष्ट झालंय। क्रिकेट प्रेमींमध्येच प्रचंड राग निर्माण झाला आणि दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांचे प्राण घेण्यासही मागे पुढे पाहत नव्हते। या हाणामारीनंतर कोपरी पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या हॉकी स्टिक आणि अन्य साहित्य जप्त केले आहे। तसेच दोन्ही संघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू केला आहे। सध्या कोपरी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।